गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार। आपण मागच्या गुरुवारी भोनगावचा अनुभव बघितला होता। श्रीकृष्ण भारसाकडे असे आपल्या श्रीभक्ताचे नाव होते। तर त्यातलाच आपला हा अर्धवट राहिलेला अनुभव आपण आज पूर्ण बघणार आहोत। तुम्हाला जर हा अनुभव सुरुवातीपासून ऐकायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन यापूर्वीचा अनुभव बघू शकता आणि त्या अनुभवानंतरचा आजचा हा दुसरा भाग 1 तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। आजचा हा भाग 2। तर हा अनुभव आपल्याकडे आला आहे भोनगाव तालुका शेगाव येथून आणि आपले अनुभवधारक आहेत श्रीकृष्ण भारसाकडे। तर आपण मागच्या अनुभवामध्ये बघितलं होतं की माऊलींनी त्यांच्या शेतात मंदिर बांधले आणि हे मंदिर बांधत असताना त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी आपल्याशी शेअर केले आहेत। तर बघूया। श्रीकृष्ण भारसाकडे यांना मंदिर बांधत असतानाचा अनुभव ते सांगतात। सततच्या कामामुळे मंदिर बांधकाम करत असताना स्वतः ते राबत असत। असेच एक दिवस ते मंदिराचे कॉलम व भिंती झाल्यावर एकदम आजारी पडले। त्यांच्या पेशी कमी पडल्यामुळे त्यांना शेगाव येथे साधारण 15 दिवस दवाखान्यात भरती राहून उपचार घ्यावे लागले। परंतु उपचार घेत असताना त्यांना एक चिंता नेहमी सतावत होती की मंदिराच्या कॉलम बीमला भिंतीला पाणी कोण मारेल, मंदिर मजबूत होईल की नाही, ही गोष्ट त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। असे करून 15 दिवस निघून गेले व त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाली। सुट्टी मिळताच लगेच दुसऱ्याच दिवशी ते शेतात मंदिर बघायला गेले असता त्यांना मंदिराच्या कॉलमला व भिंतीवर पाणी मारलेले दिसले व दररोज कोणीतरी पाणी मारत होते असे त्या ओल्या झालेल्या भिंतींवरून समजले। सेंटरिंग व्यवस्थित काढून बाजूला ठेवलेले दिसले। ज्या ठिकाणी पाण्याचा एकही थेंब उपलब्ध नाही आणि कोणी इकडे फिरून सुद्धा पाहत नाही तरी त्या भिंतींना पाणी कोणी मारले असेल बरे। असे करत त्यांनी खूप लोकांना आजूबाजूला असलेल्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील गावात जाऊनही विचारले असता कोणीही सांगितले नाही की आम्ही पाणी मारले, कारण तिथे पाणीच नव्हते आणि इतक्या लांब कोणी पाणी घेऊन जाऊही शकत नव्हते। तेव्हा त्यांना समजले की खरोखरच माऊलींचंच हे कार्य आहे, त्यांनीच हे सर्व करून घेतले। आणखी दुसरा अनुभव सांगताना ते म्हणतात की मंदिरामध्ये अक्षय तृतीयेच्या 3ऱ्या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व पहिल्या आषाढी एकादशीला सर्व भक्तांनी येथे साबुदाणा खिचडीचे वाटप भक्तांना केले। त्यानंतर प्रत्येक एकादशीला हा महाप्रसाद येथे वाटप करण्यात येत होता। एका एकादशीला अभिषेक, पूजा व महाआरती आटोपली होती। मंदिरात भक्तांना पिण्याचे पाणी नव्हते तेव्हा श्रीकृष्ण यांनी जो नेहमी मंदिरावर पाणी टाकत असे आकाश अरबत असे त्याचे नाव, त्याला फोन केला व विचारले की पाणी केव्हा आणतोस। तेव्हा तो म्हणाला, आज मी मंदिरावर पाणी आणू शकत नाही, मी अकोला येथे ट्रीप घेऊन आलेलो आहे। असे म्हणताच श्रीकृष्ण यांना घाम फुटला, कारण इथे महाप्रसाद वाटप सुरू झाला व सर्व भक्त पाण्याची वाट बघत होते। आता त्यांना काय सांगावे काही कळत नव्हते। त्यांनी लगेच माऊलींचे दर्शन घेतले व दर्शन घेत असताच एक व्यक्ती पाण्याचे टँकर घेऊन मंदिरावर आला
व म्हणाला, मला आकाशने पाठवले, चला लवकर पाणी खाली करा, मला शेगावला जायचे आहे. म्हणून सर्व भक्तांनी हातभार लावून पाण्याचे टँकर लवकरात लवकर खाली करून घेतले व तो लगेचच निघून गेला. नंतर भक्तांची गर्दी कमी झाल्यावर व महाप्रसाद संपल्यावर श्रीकृष्ण यांनी आकाशला फोन केला. पाणी घेऊन कोणाला पाठवले रे बाबा? त्यावर आकाश बोलला, मी तर कोणालाच पाणी घेऊन पाठवले नाही व कोणाला फोनही केला नाही. हे तर आश्चर्यच आहे. मग पाणी घेऊन येणारा व्यक्ती कोण असेल बरं? माऊलींनीच पाणी आणून दिले असावे असे काही भक्त बोलत होते. सांगा बरं, माऊलींनाच त्यांच्या भक्तांची काळजी आहे की नाही? असे बोलून सर्व भक्त नतमस्तक झाले व ही गोष्ट येऊलखेड येथील एका भक्तास, त्याचे नाव श्री गजानन खुपसे यांना समजली. तेव्हा त्यांनी मंदिरावर केव्हाही पाणी लागो, मी ते पाणी आणून देईन असा निर्धार केला व तेव्हापासून ते मंदिरावर पाणी कमी पडू देत नाहीत. मंदिरावर कोणताही महाप्रसाद किंवा भंडारा असो, आधीच पाणी हजर असतं व भक्तही तेथे नियमित वारी करतात. ज्यांना शेगावला जाणे जमत नाही ते भक्त इथे येऊन माऊलींसमोर नतमस्तक होतात व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भक्त येथे भेट द्यायला व दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर आज जरी जागेअभावी लहान असले तरी भविष्यात इथे बरेच काही होऊ शकते. फक्त भक्तांनी मंदिरासाठी सहकार्य करावे हीच माऊलींचरणी प्रार्थना करतो. मी इथे भेट देऊन माझे मन फार प्रसन्न झाले. तुम्हीही या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या. मी माझ्या अनुभवातून व श्रीकृष्ण भारसाकडे यांनी सांगितलंय त्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केला. काही चुकले असल्यास क्षमा असावी ही विनंती. जय गजानन. एक भक्त, नागपूरकर. तर श्रीकृष्ण भारसाकडे यांनी त्या भक्तांना सांगितलेल्या माहितीवरून त्यांनी हा अनुभवाचे लिखाणकाम केले होते. पण हा अनुभव माझ्याकडे श्रीकृष्ण भारसाकडे यांनीच पाठवलेला आहे. तर बघा, खूप छान आणि खरोखर विलक्षण असा अनुभव आहे. म्हणजे कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण जिथे माऊलींची भक्ती आहे तिथे विश्वास तर बसणारच. तर आपल्या श्रीभक्तांना अशा अनुभवांवर विश्वास ठेवणे फार कठीण नाही, कारण आपल्यालाही काही अनुभव येत असतात. कारण आपली श्रद्धा आहे, भक्ती आहे. तुमच्याकडेही जर असेच काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. हे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली व्हॉट्सअप नंबर येतो आहे, तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव मला पाठवू शकता. तुमचे अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज तुम्ही मला सेंड करू शकता. शक्य नसेलच तर ऑडिओ स्वरूपात रेकॉर्डिंग करून तुम्ही तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. पण मी आता सध्या अशा परिस्थिती आहे की मी सर्वांना विनंती करते की शक्य असेल तर लिखाणकाम करूनच मला अनुभव पाठवा. कारण मला ही ऑडिओ स्वरूपातल्या अनुभवाचे लिखाणकाम करून त्याचं नंतर मग अनुभव प्रसारित करायला थोडं कठीण जातं आहे. तसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. आपल्या चॅनलचे जवळपास 1300 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर काही श्रीभक्त जर नवीन असतील आपल्या चॅनलवर आज अनुभव बघणारे, तर त्यांनीही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणारी सर्व अनुभव साखळी तुम्हाला अनुभवता येईल. कारण सबस्क्राईब केल्यानंतर मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला सर्वच अनुभव माऊलींचे ऐकता येतील. आपल्या चॅनलवर जवळपास 34 अनुभव आपण आधी टाकलेले आहेत. तर ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या. भेटूया पुढच्या अनुभवासोबत किंवा मानदेयाईसोबत. तोपर्यंत श्री गजानन, जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण